मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळवेस सोलापूर। आपण आज बघणार आहोत इयत्ता 10वीचं प्रकरण मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण। त्यामध्ये आवर्त सारणी कशी मांडली गेली ती आत्ताचं प्रोडक्ट टेबल आहे ते मॉडर्न आहे, पण अगोदर काय काय घडलं त्याबाबत आपण बघू। पहिले मॉडर्न प्रोडक्ट टेबल कसा असतो तुम्हाला दाखवतो। हां, आत्ता आपण बघितलं होतं की आवर्त सारणीचं आधुनिक रूप कसं आहे त्याचा आपण इतिहास बघू आपण थोडक्यात। तर इथं काही प्रश्न दिलेत, द्रव्याचे प्रकार कोणते। आता इथे भांड आहे, स्थायू रूपात आहे, हे पाणी आहे, द्रव रूपात आहे, आणि पाण्याला वाफ दिली तर वायू रूप होईल, हे 3 आहे। त्यानंतर मूळ द्रव्याचे प्रकार कोणते म्हणले, इथं जर हे बघितलं तुम्ही, हे कथील आहे, हे कोळसा आहे, हे सीस आहे, हे सल्फर आहे, धातू अधातू असे 2 प्रकार अगोदर गृहीत धरत होते। त्यानंतर आत्ता धातू अधातू धातू सदृश असे 3 प्रकार मांडले। मूलद्रव्य म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे। जर समजा ह्याला आपण रासायनिक अभिक्रिया केली, भौतिक अभिक्रिया केली, कोणती क्रिया करून जर याच्यात 2 जर पदार्थ मिळत असतील तर ह्याला संयोग म्हणतात, आणि एकच मिळत असेल शेवटपर्यंत सगळ्याचे सगळे अणू सारखे असतील तर ते मूलद्रव्य। तर साधारण 1600 ते 1800 दरम्यान 30 मूलद्रव्य शोध लागले होते। तर ते पहिल्यांदा 1803च्या दरम्यान हा डाल्टन आहे। डाल्टनच्या लक्षात असं आलं की कोणत्याही मूलद्रव्याचा अणूचं वस्तुमान जर घेतलं तर ते प्रत्येक वेळेस समान यायला लागलं, वेगळं येत नव्हतं। म्हणून डाल्टन हा सिद्धांत असा मांडलाय की प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूचं वस्तुमान वेगळं असतं। अणू हा टणक असतो, तो अविभाज्य आहे, असे मुद्दे डाल्टन मांडले। यामुळं अणूचं वस्तुमान आहे असतं असं लक्षात आल्यानंतर पुढच्या शास्त्रज्ञानं एक दुसरा प्रयोग मांडलाय की सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम असे हे 3 अणू आहेत। त्या काळात काही हा लिथियमचा अणू आहे, हा सोडियमचा आहे, आणि हा पोटॅशियमचा अणू आहे। चढत्या अणुभारांकानुसार मांडणी केली, यांचे गुणधर्म समान होते। का समान होते नंतर हे इलेक्ट्रॉन स्वरूपावरून लक्षात आलं। बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, बाह्यतम कक्षेत 1 आहे, 1 आहे, म्हणून याचे गुणधर्म समान आहेत। पण त्या काळात हे गुणधर्माचा नियम माहीत नव्हता, पण डोबेरानं मात्र ह्या तिघाला असं समान हे केल्यानंतर याचा अनुभार 7, ह्याचा 23 आणि याचा 39। इथं करेक्ट कॅल्क्युलेशन थोडं वेगळं येते, पण 7 न गेल्यानंतर
सरासरी जर काढली आपण याची, तर मधल्या मूलद्रव्याचा अनुभार येतो असं लक्षात आलं. मग ही वर्गीकरणाची पद्धत सर्वच्या सर्व अणूसाठी लागू पडत नाही, मोजक्या अणूसाठी लागू पडते ही पद्धत. पण पुढे मात्र डोबेरायनर त्यानंतर न्यूलँड नावाच्या शास्त्रज्ञानं असं हायड्रोजन, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम असे 1 2 3 4 5 6 7 असे मूलद्रव्ये गट केले, 7-8 चे. या शास्त्राच्या लक्षात असं आलंय, हायड्रोजन नंतर 1 2 3 4 5 6 8वा जो मूलद्रव्य येतो त्याचे गुणधर्म अगोदरच्या मूलद्रव्यासारखे असतात असा मुद्दा न्यूलँड मांडलेला आहे. तो संगीताचा जाणकार होता, म्हणजे सूर जे असतात पुन्हा पुन्हा तेच येतात, त्यानुसार हा मुद्दा मांडला आहे. याचं वर्गीकरण फक्त 20 नंबरच्या कॅल्शियम पर्यंत हे लागू पडते. कॅल्शियम नंतर ही पद्धत चुकत होती. आणि दुसरी गोष्ट काय चुकलंय ना, इथं जर बघितलं तुम्ही, एका ठिकाणी 2-2 मूलद्रव्य मांडले, कोबाल्ट, निकेल, बेरिलियम, व्हॅनेडियम, सीरियम, लॅन्थॅनम, रुदिनियम, रोडियम एका ठिकाणी. आणि दुसरी चूक काय माहिती आहे का, हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन आणि कोबाल्ट आणि निकेल याचे गुणधर्म याच्याशी संबंधित नाहीये. आणि त्यानंतर प्लॅटिनम, इरिडियम असे चुकीचे गुणधर्म त्या शास्त्रज्ञाने मांडले. म्हणून न्यूलँडचं जे तक्ता आहे किंवा आवर्त सारणी मांडण्याची पद्धत आहे ती थोडी चुकली. पण बेस मात्र तोच आहे. हा बेस म्हणजे अणुवस्तुमानाचा बेस पकडून मेंडेलिव्हनं काय केलंय, त्यात थोडासा बदल केला ना. भौतिक आणि रासायनिक दोन्ही मूलद्रव्याचा अभ्यास मेंडेलिव्हने केलाय. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाचा अभ्यास करून आवर्त सारणी मेंडेलिव्हनं मांडलेली आहे. ही असे आवर्त सारणी मेंडेलिव्ह मांडली आहे. मेंडेलिव्हचं विशेष काय माहिती आहे का, की हे जे स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम असे बऱ्याच ठिकाणी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. त्याला खात्री होती आज नाही उद्या की नवीन मूलद्रव्य सापडतील. त्याच्यामध्ये R2O, RO, R2O3, RO2, R2S2 म्हणजे क्रमानं असे 1 2 3 4 5 6 7 8 गण, 8 गट आणि हे 7 आवर्तन असा तक्ता दिला मेंडेलिव्हनं. दुसरे मुद्दा असा आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनची संयोगाचा अभ्यास अचूक केलेला होता. त्याला खात्री एवढी होती की या गटामध्ये हा मूलद्रव्य येणार. त्याच्यानंतर याचा आवर्त सारणीचे गुण काय आणि दोष काय हे आपल्याला बघावं लागेल. विज्ञान हे प्रगतीशील प्रयोग असं गृहीत धरलं तर जे काही निष्कर्ष अगोदर येतात ते काही चूक होऊ शकतात. त्याच्यामध्ये आवर्त सारणीचे गुण काय त्याचे,
तर इथं बोरॉनचा अणुभार अगोदर 14.9 मानायचे, 0.9 मानायचे, ते दुरुस्त करून 9.4 असा बेरिलियमचा अणुभार दुरुस्त केला आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा की जी रिकामी जागा सोडली ती रिकामी जागा सोडून त्या मूलद्रव्याचे गुणधर्म न सापडताच केवळ ह्या तक्त्याचा उपयोग करून, आवर्त सारणीचा उपयोग करून त्याचे गुणधर्म सांगले. आणि गमतीशीर मुद्दा असा झाला, त्याचा शोध लागल्यानंतर मात्र हे जसेच्या तसे गुणधर्म त्याचे निश्चित सापडले. त्यानंतर त्याचे अणुवस्तुमान, घनता, द्रवणांक, सूत्र हे सगळे व्यवस्थित आले होते. आता इथं हा जो वायूचा हा गट आहे, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन, हे गट मूळ आवर्त सारणीमध्ये मेंडेलच्या नाही आहेत. पण यांचा शोध लागल्यानंतर हे जसंच्या तसं बदल न करता हे इथं गट मांडता येतो. मूळ साईज बदल न करता शून्यगण निर्माण करता येतो. म्हणजे राजवायूला त्याला स्थान निश्चित देता येते. आता प्रश्न असा येतो की याचा उपयोग करून नवीन मूलद्रव्य सापडले, म्हणजे ठराविक अंतरानंतर येणाऱ्या मूलद्रव्याचे गुण समान असतात असे निश्चित. न्यूलँडचं म्हणणं काय, पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि आठव्याचे गुणधर्म सारखेच असतात, कोणताही असो तो. पण मेंडेलचं म्हणणं काय, त्या दोघात नेमका फरक काय बघा. न्यूलँडच्या मतानुसार समजा आज सूर्य निघाला किंवा 8 दिवसानंतर रविवार येतो, 8 दिवसानंतर पौर्णिमा येते, 8 दिवसानंतर अमावस्या येते, 8 दिवसानंतर ऋतू बदलतात, 8 दिवसानंतर पावसाळा येतो. हा क्रम न्यूलँडच्या पद्धतीनुसार येतो. पण मेंडेलू काय म्हणतो, ही पद्धत जरी बरोबर असली त्यात काही चूक होऊ लागली. अणुवस्तुमान गृहीत धरूनच मेंडेलूने मांडणी मांडली. पण याच्या म्हणण्यानुसार 8 दिवसानंतर रविवार येईल, 30 दिवसानंतर पौर्णिमा येईल, वर्षानंतर पावसाळा पुन्हा येईल, 1 दिवसानंतर सूर्य उगवेल. म्हणजे मूलद्रव्याची मांडणी मूलद्रव्याच्या अणुभारांप्रमाणे केली तर ठराविक अंतरानंतर हा शब्द मांडला जातो. ठराविक अंतरानंतर गुणधर्माची पुनरावृत्ती होते असा मुद्दा मेंडेलने मांडलाय. आता याचे दोष काय बघा. इथं कोबाल्ट आणि निकेल या आवर्तीच्यामध्ये कोबाल्ट आणि निकेल, आणि इथं मात्र कोबाल्ट आणि निकेल, इथं सुद्धा कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि निकेल च्यामध्ये कोबाल्टला अगोदर स्थान दिलेलं आहे आणि निकेलला नंतर दिलेलं आहे. वस्तुतः कसे पाहिजे होतं, कोबाल्टचा अणुभार निकेलपेक्षा किंचित थोडा जास्त आहे किंवा पूर्णांकी वस्तुमान समान आहे. म्हणून प्रश्न असा पडलाय की कोबाल्ट आणि निकेलची जागा खरी कोणती असावी. त्यानंतर हायड्रोजनचे स्थान नेमकं ह्या पहिल्या गटात द्यावं का ह्या क्लोरीनच्या गटात द्यावं हा प्रश्न होता. हायड्रोजन गटात द्यावं का ह्या लिथियम बेरिलियम, लिथियम सोडियम या गटात द्यावं असा प्रश्न होता. त्यानंतर अल्कधातू हे आणि हे हॅलोजन, अल्कधातूची गुणधर्म दाखवतो आणि हॅलोजनची गुणधर्म दाखवतो, म्हणून हा संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर खूप काळानंतर
समस्थानिके सापडले. आता समस्थानिके म्हणजे नेमकं काय? समजा हा पोटॅशियम आहे, याचं मध्ये जे याचा नंबर 19 आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या 19 असणार, न्यूट्रॉनची संख्या मात्र बदलते. त्या काळामध्ये हा केंद्रकाचा शोध लागला नव्हता, प्रोटॉन न्यूट्रॉन शोध लागला नव्हता, म्हणून ह्याचा शोध ज्यावेळेस लागला त्यावेळेस समस्थानिके निर्माण झाले. म्हणजे प्रोटॉनची संख्या तेवढीच होती, पण हे जे लाल मण्या दाखवलेत मी, न्यूट्रॉनची संख्या बदलत होती. उदाहरण समजा कार्बनचं जर आपण बघितलं, कार्बन मध्ये बारा, 13, 14 नंबर मात्र प्रोटॉनचा समान आहे, 6 नंबर आहे किंवा इलेक्ट्रॉनचा. 6 दुनी 12 यायला पाहिजे होतं, पण तिथं एका 13 आहेत, एका 14 आहेत. म्हणून समस्थानिकांना मेंडेलिव्हच्या पद्धतीत स्थान देता येत नाही, हा एक त्याचा दोष आहे. त्यानंतर हा दोष दुरुस्त करण्यासाठी आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास करावा लागला. जरी तिचे गुण आणि दोष असले तरी. मोजले नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाचे असं लक्षात आलं की याचं अणुवस्तुमान हे गुणधर्म नाहीये, त्याऐवजी हे जर इलेक्ट्रॉन स्वरूपण जर कळलं आणि बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत हे जर कळलं, तर इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी निगडीत मोजलेलं मांडलेलं आवर्त सारणी, आधुनिक दीर्घ आवर्त सारणी. इथं जर बघितलं आपण, याच्या बाह्यतम कक्षेत हा सोडियम आहे, एकच आहे, इथं सुद्धा एकच आहे, आणि हा इथं सुद्धा बाह्यतम कक्षेत एकच आहे. हा फरक मोजलेच्या लक्षात आल्यामुळे मोजले काय म्हणतो, अणुभाराचे आवर्ती फल नाहीये, तर अणु क्रमांकाचे आवर्ती फल आहे. मोजल्याचे गुणधर्म अणु क्रमांकाचे आवर्ती फल आहे, म्हणून मूलभूत गुणधर्म अणु क्रमांकाचे मांडलेला मुद्दा दीर्घ आवर्त सारणीमध्ये येतो, अणुअंक मांडला. आता इथं जर तक्ता जर बघितला, तर कोबाल्ट आणि निकेल याच्यामध्ये जे चूक होत होती ती चूक दूर झाली. कोबाल्टचा अणुक्रमांक 27 आहे आणि निकेलचा अणुक्रमांक 28 आहे. त्यामुळे हा जो क्रम आहे, समस्थानिक किंवा न्यूट्रॉनची संख्या बदललेली, 27-28 चा क्रम धरला तर मग मात्र कोबाल्ट आणि निकेल याचे गुणधर्म हे कोबाल्ट आणि निकेल याचा अणुक्रमांक 27 आहे, इलेक्ट्रॉनची मांडणी अशी आहे, आणि हा निकेल आहे 28 आहे, याची मांडणी अशी आहे. त्या चूक जी झाली होती ती चूक मोजणीमुळे दुरुस्त झाली. अणु इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी संबंधित असल्यामुळे हा दोष दूर झाला. आता आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे बघा. आता तुम्हाला सुरुवातीला मी हे आवर्त सारणी दाखवली होती, त्याच्यामध्ये 18 गण आहेत, अशी गट 18 आहेत, किंवा इथं जर तक्त्यात बघितलं तर 18 गट आहेत, आणि असं जर आडवं बघितलं
तर हे 7 आहे, 18 7. आणि त्यानंतर एकाच ठिकाणी 15 मूलद्रव्य आहेत. म्हणजे ह्या इथं 6 आणि 3च्या इथं, तसं 7 आणि 3च्या इथं 15 मूलद्रव्य आहेत. 15 का, त्याच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. म्हणून हा एक गट झाला, हा एक गट झाला, लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट. हा एस खंड आहे, हा डी खंड, हा पी खंड, एस पी डी एफ असे 4 गटामध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुकडे पडले. 1 आणि 2 हे 2 गण धरले तर त्याला एस खंड म्हणतात. आणि 3 पासून हे 12 पर्यंत डी खंड म्हणतात. आणि 13 पासून हे पुढे पी खंड म्हणतात. त्यानंतर इथे एक नागमोडी रेषा येते. या दिशेला धातू आहे आणि या दिशेला अधातू आहे. इथं एक धातू सदृश बोरॉन आहे, इथं सुद्धा एकच धातू सदृश सिलिकॉन आहे. त्या चौथ्या आवर्तनाला मात्र गॅलियम आणि जर्मेनियम आणि पुढे आर्सेनिक असं आहे. तर इथं जर्मेनियम आणि आर्सेनिक हे 2 मूलद्रव्य धातू सदृश आहेत. आणि याच्या खालच्या बाजूला अँटीमनी आणि टेलेरियम आणि शेवटी इथं पोलोनियम असा एक इथं नागमोडी रेषामुळे सगळे इकडचे धातू आणि तिकडचे अधातू असा एक मुद्दा इथं मांडलेला आहे. म्हणजे धातू, धातू सदृश्य, अधातू असे भाग पडतात. इकडचे धातू, हे धातू सदृश्य आणि अधातू. आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन. आता इलेक्ट्रॉन स्वरूप नावाचं वैशिष्ट्य काय बघा. आता हे जर तुम्ही बघितलं त्याच्याकडे तर इथं 1 2 3 4 आहेत. म्हणजे हा अणू चौथ्या आवर्तनातला लगेच सांगता येतो. आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपावरून याच्या ही संख्या मोजली तर याच्यावरून त्याचा गण सांगता येतो. समजा उदाहरणार्थ हे घेतलं, हे 2 8 आणि हे 8 आणि 1 याचे रिंग 4 आहेत. 1 2 3 4 म्हणून हा चौथ्या आवर्तनात आहे आणि पहिल्या गणात. का तर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपनाशी निगडीत आधुनिक आवर्त सारणी मांडली आहे. म्हणजे ते मूलद्रव्य कुठं मांडला आहे त्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येते की त्याची कक्षा किती आहे आणि बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन किती आहेत. किंवा उलट जर असं हे दाखवलं आणि ह्याला कुठे नेऊन बसवायचं जर विचारलं तर कोणीही लहान मुलाला समजेल हे 4 आवर्तन आहेत. म्हणजे चौथ्या आवर्तनात आणि पहिल्या गणात न चुकता नेऊन ठेवता येते. समजा पुढे गृहीत धरा नवीन मूलद्रव्य सापडला तर आपल्याला काय करता येईल, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन शोधता येईल. इलेक्ट्रॉन स्वरूपन शोधून त्याला नेमकं अचूक ठिकाणी तुम्हाला ठेवून देता येईल. इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यानंतर मूलद्रव्य संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का असं प्रश्न विचारलाय. तर इथे तुमच्या आवर्त सारणीचे हे दिले 2 8 8 1 म्हणजे ह्याच इथं एक तुम्हाला दाखवलं मी, हेच इथं विचारते ना. आर्गॉनचा एक चित्र दिलंय, आर्गॉनचे चित्र किंवा इथं हे एक आर्गॉनचं चित्र आहे इथं तुमच्या पुस्तकात. हा आर्गॉनचा अणू आहे
याच्यामध्ये पांढऱ्या मणी वापरले तुम्ही म्हणजे निष्क्रिय म्हणून. हा केंद्रक, पहिली कक्षा, दुसरी आणि तिसरी, 2, 8, 8 हा निष्क्रिय मुद्रा दाखवला येतो. त्यानंतर इथे ज्या मुद्रेची इलेक्ट्रॉन असलेल्या कवचाची संख्या एकसारखी असते ती मुद्रे एकाच आवर्तनात असतात. म्हणजे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे जे मुद्रे आहेत या सगळ्यांच्या कवचाची संख्या 2 आहे, म्हणून ते एकाच आवर्तनात येते. आता ह्याचं जर बघितलं की कवचांची संख्या 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे तुम्ही सांगू शकता हे चौथ्या आवर्तनातले. आणि इथं जर बघितलं हे कुठल्या आवर्तनात जर विचारलं तर हे सुद्धा सांगता येईल 1 2 3 4 म्हणून हा सुद्धा चौथ्या आवर्तनातलाच आहे. आणि ह्याला जर विचारलात तुम्ही कुठला आहे तर इथं 3 आहेत बघा, 1 2 3 म्हणजे तिसऱ्या आवर्तनात आहे असं आपल्याला सांगता येत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा मांडलाय आधुनिक आवर्तनातील आवर्ती कल नेमका काय आहे असं विचारलंय. तर त्याच्यामध्ये नियमितता कशी सापडते बघा. डावीकडून उजवीकडे असं चाललं तर त्या अणूचा आकार लहान 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 होत जातो. आता इथं तुमच्या लक्षात येईल की हा आर्गॉन आहे आणि हा सोडियम आहे. हे दोन्हीही तिसऱ्या आवर्तनातले. हा पहिल्या गणातला आहे, हा 8व्या गणातला आहे. म्हणजे डावीकडचा अणूचा आकार मोठा आहे आणि याचा आकार छोटा आहे. क्रमाने असा आकार छोटा छोटा होत जातो. त्यानंतर एक एक इलेक्ट्रॉनची संख्या क्रमानं वाढत जाते. त्यामुळे त्याची जी गुणधर्म असतात क्रमानं बदलत जातात. आणि याच्या दुसरा प्रकार जर असे घडला, आता हे 3 आहे आणि 4 आहे असा गट धरला, गटामध्ये वरून खाली जात असताना अणूचा आकार वाढत जातो. का वाढत जातो त्याचं कारण ह्याची कक्षा 3 आहे, ह्याच्या 4 आहे. ह्या इथून इथपर्यंत ही मोजली जाते त्रिज्या. त्रिज्या मोठी असेल तर अणूचा आकार मोठा असतो. म्हणून वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढतो. का तर नवीन कक्षा भर पडत जाते. आणि याच्या उलट अणूचं आकारमान डावीकडून उजवीकडे चाललं तर छोटं का होतंय हा प्रश्न असा आहे. समजा आता हे इथं आहे, हे दोन्ही चौथ्या आवर्तनातले. याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 19 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 19 आहे. याच्या मात्र 27 आहे. 27 आणि हे 19. 19 प्रोटॉन 19 इलेक्ट्रॉनला खेचणार धन ऋण प्रभार असल्यामुळे. आणि याच्यामध्ये 27 प्रोटॉन 27 इलेक्ट्रॉनला खेचणार. कक्षा तर तेवढ्याच आहेत दोन्हीच्या, 4च आहेत. मग ह्यांची ताकद कमी पडणार म्हणून हे खेचले गेले कमी पडतात आणि हे जास्त आहेत म्हणून ते याचा आकार छोटा छोटा होत जातो. म्हणजे आकारमान कसं कमी होत जात आहे हा त्याच्यावरून मुद्दा लक्षात येतो. त्यानंतर अणुत्रिज्या हा मुद्दा इथं मांडला आहे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू
पुढच्या ह्याच्यात घेऊ. धन्यवाद.